फायनली काम झालंय घराचं सगळं आज झालंय असं वाटतंय, बट घराची हालत खूप डाऊन आहे. सो हे सगळं आपल्याला क्लीन करायचं आहे. तो बघूया, बिचारी बिगारी जातील आज. केलंय खरं, पाहूया साफ करायला आपल्याला किती दिवस जातात ते बघू, काय सांगता येत नाही. पुरी वाट लागले, करतायत, उचलतायत. त्यांचं ते काम करतात, तसा चहा ठेवलाय. घाण झालंय बघू, पण ठीक आहे, काम झालंय सगळं, इट्स ओके, नो प्रॉब्लेम. झालंय सगळं, हे भांडे कोंडे सगळे इथे आहे. तुम्हाला माहितीच आहे, लास्ट टाइम पण मी दाखवलं होतं. सो फायनली ठीक आहे, 8 दिवस का होईना, 8 दिवसानंतर काम झालंय. तर उद्या व्यवस्थित तुम्हाला घर दिसेल. संध्याकाळी 8च्या नंतर मी वॉश करायला घेईन. वॉश करून झालं की सगळा काही सीन मी उद्या दाखवेल. तर आजचा हा असा मेन्यू आहे. पण ठीक आहे, काही गोष्टी होत्या त्या त्यांनी कंप्लीट नाही केलेल्या आहेत. सो मिस्त्री म्हणतोय की नंतर मी जर मला वेळ मिळाला तर मी इकडची लादीसुद्धा लावते, जी काढलेली आहे. आणि आता वरच्या रूमवर गेलेत. वरच्या रूमवरही बाहेरच्या भिंतीला लाद्या लावायच्या होत्या. सो त्या पेंडिंग होत्या, त्या पेंडिंग लाद्या त्या लावायला घेतल्या. तर 4 वाजलेत, 2 तासामध्ये जर वरच्या लाद्या लावून झाल्या तर ठीक आहे, फायनली ते खाली येतील. काम होपफुली सगळं झालेलं आहे. भिंतीच्या खाच्या ज्या असतात, म्हणजे वरती स्टाईल लावलेलं आहे तिकडे खाच्यांमध्ये, आता बघू कधी काय ते भरतायत. कोण म्हणते उद्या एखादा माणूस पाठवतील, कोण म्हणतंय बघू, मला काही समजत नाही आहे. त्याने काही काम करायचं म्हणून केले, काही दृष्टीने दिसतंय असं एक माणूस जेन्युइनली काम करायला बघतो, तसं काम काय वाटलं नाही. त्याचं दुसरं म्हणजे एखाद्याला आपण सजेशन देतो ना की हां फलाण्याने काम चांगलं केलं. सो हे सजेशन मला काय योग्य वाटत नाही, त्या बिचाऱ्याचं नाव मला घेणं पण योग्य वाटत नाही. सो बघू, तुम्हाला सुद्धा समजत असेल की वरती जे काही आहेत स्पॉट्स राहिलेले, सो ते क्लिअर नाही आहेत. मला तर नाही जाणवले. ठीक आहे, आम्ही जरी आमच्या घराचं काम करायचं म्हटलं तरी या माणसाला काम देणं कितपत योग्य आहे हे तर समजतंय की त्याला तरी काम द्यायचं नाही आहे. दुसरा एखादा चांगला कॉन्ट्रॅक्टर बघूनच काम देणं हा विचार करता येईल, पण सध्या विचार करणं नाही आहे. ठीक आहे, त्याबाबतीत बघू पुढे काय होईल ते. वरतीसुद्धा बघू शकता. देन वरती की आपल्याला खेळायचं नाही, फुगड्या पण वरती लावून घेतल्यात मालकाने. आणि भरपूर त्यांचं कमेंट्स आहेत की पोटमाळा खराब आहे. बघू तो कितपर्यंत टिकतोय. आम्ही ते टिकतोय की नाही ते महत्त्वाचं आहे. पोटमाळा टिकेल तेव्हा टिकेल. हम लोग यहाँ टिकेंगे की नहीं मालूम नहीं. पोटमाळा जब तक टिकेगा तब तक टिकेगा. पंखा पण त्या बाईने खराब केलाय, बघू शकता, तोडलाय पूर्ण. तुम्ही मला सांगा, तुम्हाला हे जे काम दिसतंय ते योग्य वाटतंय का? ह्या कॉन्ट्रॅक्टरला परत आपण एखादा काम देऊ शकतो का? और ये सब वीडियो भी शूट कर, मेरा यूट्यूब चैनल है, यूट्यूब पे डेली का डाल रही हूँ मैं. डेली वो कैसा काम कर रहा है, कैसे बना रहा है, कैसे क्या कर रहा है, सब उसका इसमें जा रहा है अपडेट्स. देखते हैं अभी. ह्या लादीचं पण खूप डाऊटफुल आहे. ही लादी सहज नुसती भिंतीवर बसवली गेलेली आहे. त्याचं असं म्हणणं आहे की ही लादी टिकेल, पण मला भीती वाटते. पण मला काही घेणं देणं नाही, कारण हे आमचं घर नाही आहे. अशा प्रकारे झालं, भाड्यानं राहतोय म्हणून आम्हालाही काही गोष्टी सोडून द्याव्या लागतात. आम्ही सुद्धा खूप मन लावून बोलतोय त्याला की नाही चांगलं कर. शेवटी आपण ज्या घरात राहतोय त्या घरातल्या काही गोष्टींवर लक्ष देणं खूप महत्त्वाचं आहे. पण मरू दे, तो म्हणतोय मालकाने सांगितलंय, हे म्हणते आम्ही सांगितलंय, त्याने सांगितलंय, तर कोणी कोणाला काय सांगितलंय, वॉट एव्हर, जाऊ दे तिकडे. काम झालं त्यांचं, ते जातील निघून. आज उद्यापासून आपणच आहोत इथे या घरात. तर उद्यापासून माझे डेलीचे ब्लॉग्स तुम्हाला बघायला मिळतील. बाकी घराचे ब्लॉग्स आता कंप्लीट झाले. तर भेटूया पुन्हा. आता सध्या चाय चालू आहे, चाय झालाय, चाय होतोय, थंड होतोय. चलो बाय. आणि तुम्हाला मी लास्ट टाइम विचारलं होतं की आता सामान कोणत्या पद्धतीने लावायचं आहे, कसं लावायचं ते मला प्लीज सांगा. कारण सामानाचं खूप जमलिंग होतं आहे. लास्ट टाइम ते सामान होतं तर खूप जणांनी मला सांगितलं की ते वास्तुदोषानुसार ते काम बरोबर नाही आहे, या सामान बरोबर नाही, तुम्ही टी व्ही या साईडला लावा, या कपाट या साईडला लावा, असं काहीतरी मला तुम्ही सांगितलं होतं. पण आता सजेशन तरी द्या की नक्की कसं सामान लावू. ओके, बाकी बघू, भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओसह. सो टिल देन बाय बाय. काम चालू आहे.